महामार्गावरचा आपला प्रवास सुरू आहे. तुम्ही पाठीमागे पाहू शकता हा समृद्धी महामार्ग आहे. तर भावांनो आणि मित्रांनो, आता इथे मस्त आम्ही हॉटेलवर आलो आहे. गेले 1.5 तास झालं आम्ही पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये अडकलेलो आहोत मित्रांनो. तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि मित्रांनो, तुम्हाला सर्वांना आज प्रश्न पडला असेल की एकदम सकाळी असं थोडं नागपूरच्या बाहेर कसं काही नाही दिसत आहे. तर कारण आहे मित्रांनो, 2 दिवसाआधी तुम्हाला सर्वांना सांगितलं होतं की आपण थोडं बाहेर आउट ऑफ स्टेशन जाणार आहोत. आणि आज आपण सकाळी 6 वाजता पुण्याला निघालेलो आहोत. आणि पुण्याला आपण कसं जाणार आहोत, तर पुण्याला आपण या गाडीने जाणार आहोत. ऑफिशियल टूर आहे. आणि आम्ही पुण्याला आज समृद्धी महामार्गाद्वारे जाणार आहोत औरंगाबादपर्यंत. आणि त्यानंतर पुढे नगर मार्गे आपण पुण्याला पोचणार आहोत. आणि पुण्याला माझ्यासोबत जीवन आहे आणि आमचे नवीन काका ते तिकडे उभा आहेत बघा. आता नागपूरमधून जस्ट बाहेर पडलो आम्ही. आणि या ठिकाणी आता नाश्ता करण्यासाठी आम्ही थांबलो आहे. इथून नाश्ता करायचा आणि त्यानंतर आता समृद्धी महामार्गाद्वारे आपण निघणार आहोत मित्रांनो. तर चला पटकन आता नाश्ता करून घेतो मी. तर हे बघा मित्रांनो, मस्तपैकी इडली घेतलेली आहे आणि आता इडली खातो मस्तपैकी. तर मित्रांनो, आता मस्तपैकी नाही का इडली सांबार मस्तपैकी खाल्लेला आहे. आणि एकदम मस्त नाश्ता होता. दरवेळेस नाही का जेव्हा आम्ही गावाकडे वगैरे जातो समृद्धी महामार्गाने जर जायचं असेल तर मी सकाळी जस्ट खापरीचा ब्रिज क्रॉस केल्यानंतर साईडलाच एक आपलं लेफ्ट साईडला छोटासा आपलं साऊथ इंडियनचं रेस्टॉरंट आहे छोटंसं म्हणजे. आणि तिथे मस्त असा नाश्ता मिळतो. तिथेच आम्ही नाश्ता केला. आज नाश्ता झालेला आहे मस्तपैकी. आता पेट्रोल पंपवर थांबलो आहे. गाडीमध्ये डिझेल वगैरे टाकतो आहे आम्ही आता. आणि इथून आपला पुढचा प्रवास सुरू होणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आता जस्ट आम्ही वर्धा रोडवरून समृद्धी महामार्गाकडे आता जातोय. गुमगाव मार्गे म्हणजे गुमगावच्या तिथे समोर नाही का वायफाय टोलगेट जो आहे त्या टोलगेटवरून आता आम्ही समृद्धी महामार्गावरती एंट्री घेणार आहोत. हे आमचे नवीन काका आहेत. ते आम्हाला पुण्यापर्यंत आता घेऊन जाणार आहेत. आता आपण वायफाय टोलगेटच्या जवळ पोहोचत आहोत. गुमगाववरून आपण समोर निघालेले आहोत. आणि रोड असा तुम्हाला खूप खाली दिसेल. जास्त ट्रॅफिक नाही आहे सध्या या रोडवरती नाही का, समृद्धी महामार्गावरती. आणि टोलगेटवर आपण पोहोचणार आहोत. साधारणतः या महामार्गाद्वारे जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर एक 1000-1200च्या पेक्षा जास्त तुम्हाला टोल लागण्याची शक्यता आहे. जर तुम्ही औरंगाबाद, शिर्डी, नाशिक पर्यंत जर जायचं तुमचा विचार असेल तर. कारण आता सध्या तरी मला वाटते नाशिकच्या पुढं घोटीपर्यंत हा रोड समृद्धी महामार्ग तयार झालेला आहे. मागच्या वेळेस आम्ही ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस घोटीपर्यंत आम्ही गेलो होतो नाशिकच्या पुढे. आणि त्यानंतर मग पुढे मुंबई गेलो होतो. मुंबई साधारणतः इथून 761 किलोमीटर मित्रांनो या टोलगेटपासनं. तुम्हाला आता समोर टोलगेट दिसत. तर आता टोलगेट जस्ट क्रॉस केल्यानंतर आम्हाला चहा पण घ्यायचा आहे मित्रांनो. नाश्ता केला आम्ही पण चहा प्यायचा आम्ही विसरलो. चहा घेतल्याशिवाय आपल्या दिवसाची सुरुवात काही मित्रांनो होत नाही. तुम्ही बघू शकता हा वायफायच्या जवळचा हा टोलगेट भव्य असा टोलगेट आहे. जवळपास 8 ते 10 वाहनं ॲट अ टाईम टोलवरून त्यांचे जाऊ शकतात ते. आता इथे आम्ही गाडी थांबली. जस्ट टोलला आमची एंट्री झाली आहे. आता समृद्धी महामार्गावर एक विशेष आहे की ज्या टोलवरून तुम्ही एंट्री घेताय त्या टोलवरती तुमचं म्हणजे एक प्रकारे गाडीचं रजिस्ट्रेशन केल्यासारखं होतं. आणि ज्या ठिकाणी तुम्ही एक्झिट घेता त्या ठिकाणी ॲक्च्युअल टोल हा डिटेक्ट केला जातो. जेवढा किलोमीटर तुम्ही या महामार्गावर प्रवास करणार आहे त्या किलोमीटरच्या प्रोपोर्शनमध्ये तुमच्याकडनं टोल घेतला जातो.
इथेच बाजूला एक इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे, त्याच्या बाजूला मस्त असा चहा मिळतो. तिथे आम्ही आता थांबणार आहोत, चहा घेणार आहोत मित्रांनो. तर बघा मित्रांनो, मस्त असा चहाचा कप आमच्याकडे आलेला आहे. जीवननं सुरू केला आहे चहा घ्यायला. नवीन काका पण घेत आहे आणि मी पण चहा मस्तपैकी आता फिनिश करतो. तर मित्रांनो, आपला प्रवास सुरू झालेला आहे. आपण समृद्धी महामार्गावरती आता एंट्री घेतली, मस्तपैकी गरम गरम चहा घेतलेला आहे आणि आता आपण समृद्धी महामार्गावर प्रवास करतोय. आम्ही औरंगाबादपर्यंत या महामार्गावर असणार आहोत आणि त्यानंतर एक्झिट घेऊन मग आपण नगरमार्गे पुण्याला जाणार आहोत मित्रांनो. आम्हाला साधारणतः नाही म्हटलं तरी आता संध्याकाळचे 7 तरी वाजतील बघा पुण्याला पोहोचायला. कारण समृद्धी महामार्गावर तरी आम्हाला ट्रॅफिक लागणार नाही, पण त्यानंतर नगर पुणे मार्गाने आपल्याला जेव्हा जायचं आहे पुण्याला तर त्यावेळेस तिकडे खूप भरपूर ट्रॅफिक असतो मित्रांनो. तो ट्रॅफिकमध्ये आपल्याला भरपूर वेळ जाणार आहे. समृद्धी महामार्गाचं सांगायचं राहिलं तर जवळपास 10 जिल्ह्यांमधून हा महामार्ग जातो आहे मित्रांनो आणि खूप असा प्रशस्त महामार्ग म्हणजे सरकारनं बनवलेला आहे. तुम्हाला पाठीमागे दिसेलच नाही का, खूप सारे डोंगर असे पोखरून हा महामार्ग तयार केलेला आहे आणि म्हणजे एकदम जमिनीपासून खूप वरती लेवलला पण हा महामार्ग तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे ती बॅलेन्सिंग जी आहे ती रोडला असायला पाहिजे. ती भरपूर प्रमाणात आहे, रोड बॅलन्स आहे, पण बऱ्याच वेळा काय होते की हाय स्पीडमध्ये जर गाड्या असतील तुमच्या तर लेवलिंग थोडीशी अजून मला वाटते तेवढी परफेक्ट नाही झालेली आहे. गाड्या बबल करतात, त्यामुळे आपल्याला जेवढी गाडीची स्पीड कंट्रोल होती आपण तेवढ्या स्पीडनं गाडी चालवलेली या रोडवरती चांगला आहे मित्रांनो. कारण शेवटी कसं आहे, आपल्याला कुठं पण जायचं आहे तर आपल्याला तिथं सुरक्षित गेलो पाहिजे. एकदम हाय स्पीडमध्ये गाडी चालवून काय आपल्याला एकदम काही आता कुठल्या कार रेसिंगमध्ये वगैरे आपल्याला काही भाग घ्यायचं नाही मित्रांनो. शेवटी आपला जीव महत्त्वाचा आहे. आपल्यासोबत जी माणसं असतात, फॅमिली असते, त्यांचाही जीव महत्त्वाचा असतो. आपली कोणतरी वाट बघत असते मित्रांनो आपल्या घरी. त्यामुळे रोड सेफ्टी जे आहे त्या रोड सेफ्टी आपण पूर्णतः पाळल्या पाहिजेत. समृद्धी महामार्गावर तुम्ही एंट्री घेण्यापूर्वी नाही का बऱ्याच काही गोष्टी आहेत. अजूनही भरपूर प्रमाणात नाही का हॉटेल्स म्हणा किंवा काय ह्या गोष्टी अजून समृद्धी महामार्गावर सुरू झालेल्या नाहीत. पेट्रोल पंप पण त्या प्रमाणात मुबलक नाही आहेत. त्यामुळे एंट्रीपूर्वीच तुम्ही तुमच्या गाडीचं पेट्रोलचा टँक, डिझेलचा टँक जे काही असेल ते गाडीचं फुल करून घ्या. त्याचबरोबर पाण्याच्या बॉटल्स, नाश्त्याची काही सोय असेल तर ते आधीच करून घ्या आणि सोबत पार्सल्स घेऊन घ्या मित्रांनो. कारण मध्येच तुम्हाला कुठं काही आता बघा मी बोलत असताना सुद्धा असं गाडी बबल होत आहे, म्हणजे कुठं कुठं लेवलिंगचा प्रॉब्लेम आहे. ब्रिजेसवर लेवल जरा हे झालेले आहेत. त्यामुळे तुमचं गाडीचं पेट्रोलचं टँक फुल करून घ्या एंट्री करण्यापूर्वी. पाण्याच्या बॉटल्स, परत तुमच्या नाश्त्याचं वगैरे जे काय असेल ते करून घ्या. कारण मध्ये जोपर्यंत तुम्ही एक्झिट घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला काही नाश्ता, जेवण, खावण ह्या गोष्टी सगळ्या काही भेटणार नाहीत, जे की नॉर्मल आपल्या महामार्गावर आपल्याला सर्व गोष्टी मिळतात. समृद्धी महामार्गावरती हे तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे ह्या गोष्टी आपण सर्व याचे प्रिकॉशन घेऊनच आपण यावरती एंट्री घ्यायची आहे. त्याचबरोबर तुमच्या गाडीच्या टायरच्या कंडिशन्स ह्यासुद्धा तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे. कारण हाय स्पीडमध्ये बऱ्याच वेळा टायर फुटण्याच्या पण शक्यता असतात. टायर चेक करूनच आपण निघायला पाहिजे या रोडवरती नाही का. ही सारे भरपूर सारे काही प्रिकॉशन्स आहेत, हे तुम्ही घेतले पाहिजे मित्रांनो. तर आमचा प्रवास सुरू झालेला आहे. तुम्ही पाठीमागे पाहू शकता. आज बरंचसं वातावरणात असं धुकं असल्यासारखं आहे बघा मित्रांनो. पूर्ण रोड हा खाली आहे. आपल्या लेनच्या समोर अशी गाडीसुद्धा आपल्याला लांबपर्यंत दिसत नाही आहे. आता आपण एकदम सेंटरमधला जो लेन आहे या लेनवरून आपण ड्राईव्ह करतो आहे मित्रांनो. तर या लेनची स्पीड या महामार्गावरती 100 किलोमीटर प्रति तास ही ठरवलेली आहे आणि याच्या राईट साईडला जी फर्स्ट लेन आहे ती 120 स्पीड आहे त्या फर्स्ट लेनची आणि सगळ्यात शेवटचा जो थर्ड लेन आहे तो 80 किलोमीटर प्रति तास त्याचा वेग आहे. त्यावरती जे हेवी लोडेड ट्रक्स आणि बाकी वाहन आहेत त्यांच्यासाठी आहे. आणि जो फर्स्ट लेन आहे तो फर्स्ट लेन हा ओव्हरटेकिंगचा लेन असतो मित्रांनो. कुठल्याही महामार्गावरती आपण ज्यावेळेस प्रवास करत असतो तर ह्या ज्या गोष्टी आहेत, जे नियम आहेत ते नियम आपण काटेकोरपणे जर पाळले कुठल्याही महामार्गावर आपण ड्राईव्ह करत असताना जात असताना तर आपला प्रवास हा सुखकर होऊ शकतो मित्रांनो. सगळे जे नियम आहेत ते नियम आपण पाळलेच पाहिजेत.
तर मित्रांनो, समृद्धी महामार्गावरचा आपला प्रवास सुरू आहे. तुम्ही पाठीमागे पाहू शकता, हा समृद्धी महामार्ग आहे. आम्ही जवळपास कारंजा लाडच्या जवळपास आम्ही आता पोहोचतो. एक 8 ते 10 किलोमीटर राहिलेला आहे आणि मस्तपैकी जीवन सरांनी झोप वगैरे घेतलेली आहे आणि नवीन काका आमच्या मस्त गाडी चालवत आहेत. त्यांचे खूप सारे अनुभव आहेत. इतक्या वर्षापासून ते ड्रायव्हिंग करत आहेत आणि ड्रायव्हिंगचे खूप सारे अनुभव किस्से आम्हाला ते सांगतात आणि आम्हालासुद्धा ऐकायला खूप मजा येते, कारण त्यांच्या अनुभवातून आपल्यालासुद्धा ड्राईव्ह करायला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात मित्रांनो. तर आता इथे थांबलोत आम्ही मस्तपैकी. तर काही चहाची वगैरे इथे व्यवस्था असेल तर आम्ही आता ते पाहूया, कारण महामार्गावर काही भेटेल अशी काही अपेक्षा आम्हाला नाही आहे. पण आता थांबलोच आहे, जरा पाय मोकळे होत आहेत. कारण अशा रोडवरती जो एकदम स्ट्रेट आहे त्या रोडवरती जर तुम्ही कंटिन्यू गाडी चालवत आहेत तर त्याऐवजी नाही का कंटिन्यू गाडी चालवून द्यावी. एक 1-1.5 तासानंतर आपण थांबलं पाहिजे ड्राईव्ह करत असताना, कारण तेवढंच फ्रेशनेस होते, झोप येत नाही. कंटिन्युअस जर तुम्ही गाडी चालवत आहे स्ट्रेट रोडवरती तर तुम्हाला झोप येण्याची खूप दाट शक्यता राहते मित्रांनो. म्हणजे हा एक पर्सनल एक्सपिरियन्स आहे, कारण यापूर्वी मी 2-3 वेळा स्वतः ड्राईव्ह केलेली आहे आपल्या घरची गाडी. तर आता मी पाहतो इथं काही आहे, कारण इथे पेट्रोल पंपचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे या बॅक साईडला नाही का. काय मिळतं का बघूया. तर भावांनो आणि मित्रांनो, आपण सकाळी 7 वाजता निघालेलो होतो आणि आता साधारणतः 1:45 झालेला आहे आणि आम्ही औरंगाबादच्या जवळ पोहोचलेलो आहोत. हे जे पाठीमागे दिसते ते एक्झिट आहे, तिथे आम्हाला आता एक्झिट व्हायचे. पण काय झालं, एक्झिट पाहता पाहता आम्ही थोडंसं समोर आलो, त्यामुळे आता आम्हाला जरा वापस जायचं आहे आणि एक्झिट घ्यायचं आहे आणि त्यानंतर आमचा पुढचा प्रवास पुण्यासाठी होणार आहे. आता समृद्धी महामार्गाचा जो प्रवास आहे तो आपल्या इथे संपलेला आहे मित्रांनो. बरीचशी माहिती जी होती समृद्धी महामार्गाची ती तुम्हाला मी दिलेली आहे आणि बरीचशी माहिती इथे उपलब्ध आहे. जे अनुभव आम्हाला आले ते पण तुमच्यासोबत शेअर केलेत मित्रांनो. तर मित्रांनो, आता जस्ट थोड्या वेळा आधी औरंगाबाद सिटीच्या जस्ट आम्ही बाहेर पडलो. सिटीमधलं तुम्हाला काही व्हिडिओ दाखवला नाही मी, शूट काही केलं. भरपूर असं ट्रॅफिक होतं. औरंगाबादच म्हणजे छत्रपती संभाजीनगर आता नाव मित्रांनो बदललेलं आहे. छत्रपती संभाजीनगरला आपण जस्ट एक्झिट केलेलं आहे आणि आता आम्हा सर्वांना लागल्यात जोरात भूक लागलेली आहे सगळ्यांना. आता एखादं चांगलं हॉटेल बघायचं आहे आणि तिथं मस्तपैकी दुपारचं जेवण करायचं मित्रांनो आणि मग पुढचा प्रवास करायचा. तर मी तुम्हाला आता डायरेक्ट हॉटेलवरतीच भेटतो मित्रांनो. तर मित्रांनो, आता इथे मस्त आम्ही हॉटेलवर आलो आहे आणि आता जेवणाचा बघा, भाजी वगैरे मागवली आहे, शेवभाजी, दाल तडका आणि आपली चपाती. आता हे सर्व मागवलं आहे आणि आता जीवन आणि आमचे नवीन काका एकदम जेवायला सुरू झाले आहे आणि मी शूट करत असल्यामुळे अजून काही सुरू केलं नाही, पण आता मी लगेच जेवायला सुरू करतो मित्रांनो. तर मित्रांनो, साई यशवंती या प्युअर व्हेज हॉटेलमध्ये आम्ही आता मस्तपैकी जेवण केलेलं आहे मित्रांनो. गाडी थांबवताना आम्ही विचार केला होता ती 101% शुद्ध शाकाहारी जेवण असं लिहिलं होतं, पण एक्झॅक्टली 101% म्हणजे काय, आता 1% जास्त काय देणार आहेत असं विचार होता. पण ॲक्च्युअली जेवल्यानंतर खरंच वाटलं मित्रांनो की खूप सुंदर जेवण दिलं आम्हाला. मन असं एकदम आम्ही एकदम म्हणजे चिकार मस्तपैकी जेवण केलेलं आहे. आता जेवण वगैरे सर्व मस्त झाले मित्रांनो. तुम्ही जर या मार्गे जात असाल कधी तुम्ही या हॉटेलवरती जेवण करू शकता. साई यशवंती खूप सुंदर हॉटेल आहे, सर्विस पण चांगली आहे, टेस्ट पण खूप चांगली आहे. तर आता आम्ही मस्त जेवलो. आता आम्ही आमचा पुढचा प्रवास चालू करतो मित्रांनो, कारण बराच वेळ झालेला आहे, 2:45 झालेले आहेत. आम्हाला पोहोचायला आता कमीत कमी 7 ते 8 वाजणार आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, आता 8 वाजून 6 मिनटं झालेले आहेत. गेले 1.5 तास झालं आम्ही पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये अडकलेलो आहोत मित्रांनो. ट्रॅफिक म्हणजे एकदम चिक्कळ ट्रॅफिक आहे आणि बाहेरून येणाऱ्या ज्या आमच्यासारख्या आहेत त्यांना या ट्रॅफिकमधून गाडी काढत काढत समोर जाणं हे सुद्धा एक म्हणजे तारेवरची कसरत आहे. आता 6 वाजता आम्ही पोहोचलो होतो पुण्याच्या म्हणजे
आउटरलाच नाही का, पण आता गेली 1.5 ते 2 तास झाला आम्ही ट्रॅफिकमध्येच आहोत. अजून आम्हाला 1 घंटा लागणार आहे आणि ट्रॅफिकला आता असं कापत कापत आम्ही निघतोय समोर. तर मित्रांनो, आता रात्रीचे 11 वाजलेले, जवळपास 11 वाजून गेलेले आणि जवळपास मित्रांनो 3.5 तास जरी आम्हाला लागलेत बघा ट्रॅफिकमध्ये. म्हणजे 6 वाजता आम्ही पुण्यामध्ये आउटरला पुण्याच्या बाहेर एंट्री केली होती, तिथून मध्ये यायला जवळपास 3.5 तास लागलेले आहेत. आणि रूम वगैरे घेऊन आता मस्तपैकी आम्ही इथे या ठिकाणी आलेलो आहेत. तुम्हाला मी जस्ट एक रूम दाखवतो आमची कशी आहे ती. हे बघा, आम्ही इथे थांबलेलो आहेत. इथे मस्त कम्प्युटर आहे, TV आहे, इथे सर्व आमचं सामान ठेवलंय, मोबाईल वगैरे चार्जिंगला लावले. हे सगळं सामान अस्तव्यस्त पडले. जीवन सर मस्त आराम करताय. तर अशी आमची रूम आहे मित्रांनो. तुम्ही आज सर्व पाहिलेलेच, आपला समृद्धी महामार्गावर कसा आपण प्रवास केला त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर ते अहमदनगरचा जो रोड होता, तो रोड बऱ्यापैकी खूप खराब झालेला आहे मित्रांनो सध्या. आणि खूप म्हणजे बऱ्यापैकी त्रास होतो त्या रोडवरती तुम्हाला ड्राईव्ह करताना किंवा गाडी चालवताना. तो सुद्धा आमच्या नवीन काकांना झाला आज आणि बराच वेळ लागला तिथून. आणि नगरवरून पुढं पुण्याला निघताना तर असं वाटत होतं की म्हणजे तो हायवे आहे का आपलं लोकलच सर्व चालू आहे, कारण एवढी जास्त ट्रॅफिक होती त्याच्यामध्ये. ट्रॅफिक जास्त असल्यामुळे मग तिथेही वेळ लागला. आणि पुण्यामध्ये आल्यानंतर तर तुम्ही बघितलंच असेल, खूप जाम ट्रॅफिक होती संध्याकाळच्या वेळेला. तेवढं करत करत आता आम्ही इथे पोहोचलेलो आहोत. आता जस्ट आराम करायचा आहे. उद्या भरपूर सारं काम आहे आम्हाला ऑफिसचं, ते उरकायचं आहे मित्रांनो. तर चला, आजचा ब्लॉग आपण याच ठिकाणी एंड करूया. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर चला, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.